फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर AL फॅमिली व्लॉग्स. आपण आज ना एक नवीन डिश म्हणायचं का ओल्ड डिश म्हणायचं माहित नाही, पण सँडविच आहे ती नवीन आहे माझ्यासाठी, कारण की मी फर्स्ट टाइम सँडविच ट्राय करणार आहे. चला आपण कसं करूया ते पाहूया. मी सँडविच करायसाठी ही ब्रिटानिया व्हीटचा ब्रेड घेतलेला आहे, कारण की व्हीट आपलं हेल्दी असते ना, म्हणून व्हीटचा ब्रेड घेतलेला आहे. आणि मी फक्त व्हेजिटेबलचं सँडविच करणार आहे. व्हेजिटेबल सँडविचसाठी साहित्य घेतलेलं कॅरेट घेतले. कॅरेट आपण स्लाइस करून सुद्धा घेऊया, पण मी असं ही करून घेतलंय, खिसून घेतलेलं आहे. परत टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, पण ग्रीन ऑनियन कांद्याची पात घेतलेले, नंतर हे घेतलंय कोथिंबीर घेतली, पनीरचं स्लाइस केलेच. तुम्हाला वाटेल तर पनीरचे क्यूब करू शकता, मी पनीरचे स्लाइस केलेत. सँडविचसाठी मी चीज घेतलेलं आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे, परत मायोनीज घेतलेलं आहे. हे एकदा मी रेसिपी टाकीन टोमॅटो केचप कसं करायचं, माझं संपलंय, मी केलं होतं अगोदर. मी नंतर सांगेन कसं करायचं ते. आता सध्या मी आणलेलं आहे विकत. चला आपण कसं करायचं ते पाहूया. सँडविच, व्हेजिटेबल सँडविच. आता ना ब्रेड आपण टोस्ट करून घेऊया, कारण की मी ह्याच्यामध्ये पॅन मध्येच टोस्ट करते. सो ब्रेड आपण टोस्ट करून घेऊ. मी 2 ब्रेड्स घेतलेले आहेत. आता ही फक्त अगदी नॉर्मल टोस्ट करून घेऊ. आपण ह्याच्या वाटणीचं बटर सुद्धा टाकू शकतो. बटर काही जणांना आवडत नाही, म्हणून मी हे टाकले, ऑइल टाकलेलं आहे. बटरनं थोडं कडक येतात. हे अगदी खूप छान ब्रेकफास्ट आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट. आणि किड्सला सुद्धा तुम्ही देऊ शकता असं करून, कारण की खूप हेल्दी असते. व्हेजिटेबल्स किड्स खात नाहीत, सो त्यासाठी तुम्ही करू शकता. असं अगदी नॉर्मल असं गोल्डन ब्राऊन होण्यासारखं बघा, कलर तुम्हाला चेंज व्हायला दिसत असेल. मी मैद्याचं ब्रेड घेत नाहीये, कारण की व्हीटचं ब्रेड आपले हेल्दी असते. मैद्याचं ब्रेड असतो ती व्हाईट कलरला असते, मग ती नाही मी आवडत पण नाही आणि घेत पण नाही. आपलं गव्हाचंच घेते, ती व्हीटचंच ब्रेड घेते. थोडं हेल्दी वाटतं. आणि ह्याच्याबरोबर ना आपण हे जे व्हेजिटेबल्स हे दिलं ना, किड्सला खूप आवडतात. हे बघा किती स्पॉन्ज वाटतंय. तेल टाकलं ना स्पॉन्ज होतं, बटरनी थोडं कडक येतं. छोटासा सँडविच करून दाखवते मी तुम्हाला. हे अगोदर ह्याच्यामध्ये ना हे करून घेऊ. 1 ऑनियन आणि 1 टोमॅटो फक्त टाकलेलं आहे. ऑनियन आणि टोमॅटो टाकले ना, त्याच्यावरती कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊ. असे कोथिंबीर टेस्ट देते ना, मला खूप कोथिंबीर आवडते, म्हणून थोडंसं जास्तच टाकून घेऊ. आणि त्याच्यामध्ये ना आपलं टोमॅटो केचप, हे मायोनीज जी आहे ती थोडंसं अगदी नॉर्मल आपण टाकून घेऊ. मायोनीज थोडं टेस्ट देतात ना. आणि मी ना तंदुरी मायोनीज घेतलंय, कारण की माझं फेवरेट आहे तंदुरी मायोनीज. एग मायोनीज नाही आवडत एवढं, की आपलं ते तिखट असते. आणि हे जे आहे ते स्पून मधून थोडंसं स्प्रेड करून घेऊ असे सगळीकडे. अजून एक स्लाइस ठेवून घेऊ. हे स्लाइस वरती अगदी नॉर्मल मग असे एवढं टाकलं ना, तेवढंच हे बॅक साइड कडून सगळीकडं स्प्रेडला. मायोनीज जास्त आवडते त्यांना तुम्ही असं जास्त टाकू शकता, पण किडसाठी तुम्ही थोडंसं अगदी नॉर्मलच टाकायचं. चीज घेतलेलं आहे, चीजचं स्लाइस ठेवून घेऊ आपण. चीज स्लाइस, अमूल चीज स्लाइस जे घेतलेलं आहे ना, मी हाफ चीज स्लाइस टाकून घेते ह्याच्यामध्ये. हो का, हे आपण असे हे करून घेऊ. चीज चांगलं मेल्ट व्हायला पाहिजे. चीज मेल्ट व्हायल्यानंतर आपण ही कॅरेट घेतलेलं आहे ना, ह्याच्यावरती असं कॅरेट टाकून घेऊ. कॅरेट टाकल्यानंतर थोडंसं ग्रीन ऑनियन्स टाकू ह्याच्यामध्ये. ब्रेड ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये बी तुम्ही एग मध्ये बी करू शकता. मी हे झाले की तुम्हाला एग मध्ये बी सांगते कसं करायचं ते. हे आपलं नॉर्मल व्हेजिटेबलचं मी घेतलेलं आहे, म्हणून व्हेजिटेबलचं करू. आणि आता ह्याच्यावरून थोडंसं टोमॅटो केचप टाकू. हे बघा, ही चीज चांगलं मेल्ट होऊन द्यायचं. माझ्याकडे सँडविच मेकर नाहीये, म्हणून मी ह्याच्यामध्ये पॅन मध्ये अगदी सोपं करते. बघा खूप छान आलेलं आहे. हे आपण एकदा थोडं हे करून घेऊ. छान असं पैकी हे करून घेऊ, बॅश करून घेऊ. मायोनीज आणि केचप ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे बघा किती छान आलेलं आहे आपलं ब्रेड सँडविच. बघा किती लेयर, 3 ब्रेड ठेवलेला आहे मी.
असं छानपैकी असं हे करून घ्यायचं. सँडविच मेकर मध्ये कसं असं दाबून जाते त्याच्यामध्ये, मग ह्याच्यामध्ये येत नाही. मग असं आपण हे करून घ्यायचं छानपैकी. तुम्हाला आवडत असेल तर बटर टाकू शकता. मी आपलं नॉर्मल हे जर तेल टाकून केलेलं आहे. आणि किड्ससाठी तुम्ही ह्याच्यामध्ये तूप टाकू शकता. महत्वाचं म्हणजे तूप खूप हेल्दी असते ना, तूप टाकू शकता. फ्रेंड्स, नेक्स्ट आपण ना एग सँडविच कसं करायचं ते बघूया. मी एकच एक अंडा घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त अगदी मीठ टाकलेलं आहे. आणि आपण हे सगळं अंडे असं ओतून घेऊ आणि हे पूर्ण असं हे करून घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं. जेवढं पातळ करायचं म्हणणार तेवढं पातळ स्प्रेड करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. 2 ब्रेड घेतलेला आहे मी. जस्ट डिप करून असं हे स्टार्ट करा. अंड्यामध्ये आपलं हे मिक्स झालं असलं पाहिजे. असे मी ठेवून घेतलेलं आहे. आपलं जे हे होतं ना मयोनीज ठेवून घेऊ आपण. मयोनीज लावलंय. ह्याच्यात टोमॅटो केचप लाव. टोमॅटो केचपच्या आवडीचं जास्त असेल तर तुम्ही खूप लावू शकता. जास्त मी अगदी नॉर्मल लावले. वरून एक मला कोटिंग द्यायचं आहे म्हणून. असं सगळीकडे स्प्रेड करून घ्या. आणि हे स्प्रेड केल्यानंतर आपण व्हेजिटेबल्स ठेवून घेऊ. फर्स्टली आपण कॅरेट ही टाकून घेऊ. बघा काय नाही, फक्त असं जस्ट स्प्रेड करायचंय. आणि खूप व्हेजिटेबल्स टाकून ना अगदी अजून छान लागते, कारण की खूप हेल्दी बी असते व्हेजिटेबल खाल्लेलं म्हणून. आणि हे टाकलंय मी पनीरचे स्लाइस एक ठेवते. हे बघा अगदी पातळ स्लाइस केलंय मी. लाईक दिस असं करायचं पनीरचे स्लाइसेस. आणि ऑनियनचं इकडे बघा हे असं एक टाकून घेऊ, ठेवून घेऊ. असे ऑनियनची आवड जास्त असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. हे बघा. आणि हे टाकते आपले ग्रीन ऑनियन आहे ना, कांद्याची पात. असं व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या चिल्ड्रनसाठी ते नाही काय खाल्लं तरी चालेल. त्यांनी रोज सँडविच मागितलं तरी तुम्ही देऊ शकता, कारण की खूप म्हणजे खूप हेल्दी आहे ही. हे बघा. आणि टोमॅटो 1 आणि 2 फक्त. हे बघा हे अशा प्रकारे आपण हे काढून जी ना, ह्याच्यामध्ये ऑइल टाकलं नाही मी, बटर टाकलं नाही. तूप पाहिजे असेल तर तूप टाकू शकता. हे बघा जस्ट असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा मी असे फोल्ड करून घेतलेलं आहे. सँडविच मेकर मध्ये खूप छान येते. माझ्याकडे सँडविच मेकर नाहीये म्हणून मी असं केलं नाही, पण हे बेटर आहे. सँडविच मेकर पेक्षा बेटर आहे हे असं केलेलं, कारण की खूप छान होतं आपल्याला. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं हे करू शकतो. आता ह्याला कट करायचं म्हणलं तर आपण ह्यानं आपण असं करून घेऊ. आपलं होममेड सँडविच रेडी झालेलं आहे बघा. म्हणजे रेडी होत आलेलं आहे. छानपैकी असं भाजून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे केचप टाकलेलं आहे. केचप आवडतं म्हणून मी जास्त केचप टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही अजून टाकू शकता. हे असं स्प्रेड करून घेऊ, कारण की केचप एवढं आंबट लागतं आणि स्वीट पण लागतं ना. खूप छान लागतं ते सँडविच खाण्यासाठी. आणि खूप आणि हेल्दी सँडविच आहे हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्याच्या अगोदर मी केलेलं अगदी नॉर्मल सँडविच केलं होतं. एग विदाउट एग केलं होतं. हे एग सँडविच आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन बी भेटतंय, न्यूट्रिशन भेटतंय आणि विटामिन्स बी भेटतंय, कारण की व्हेजिटेबल्स बी आहे आणि एग पण टाकलेला आहे. म्हणून खूप म्हणजे खूप ह्याच्यामध्ये खूप बेनिफिट्स आहे तुमच्या मुलांसाठी किड्ससाठी. खूप हे करून द्या. अगदी आवडीने, एवढ्या आवडीनं खात्याल ना. खूप म्हणजे खूप बेस्ट सँडविच आहे बघा. लोक अशा प्रकारे माझं एग सँडविच, एग व्हेजिटेबल सँडविच रेडी झालेलं आहे. अगदी मी पॅन मध्येच केलेलं आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. ह्याला सँडविच मेकर पाहिजे म्हणून त्यासाठी वेट करू नका, कारण की तुमच्या चिल्ड्रनचे हेल्थ खूप महत्वाचे आहे. काय चिल्ड्रन्स ना व्हेजिटेबल खातच नाही. मग असं करून द्या, केचप टाकून त्याच्यावरती स्माइली टाकून असं तुम्ही करून द्या. नक्की हे आवडीनं खाणार. आणि तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ सांगा. थँक्यू. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका. थँक्यू.